कमलाला भरतपूर गावात स्थलांतरित होऊन 1 वर्ष झालं, पण तिच्या शेजारी असलेली कौशल्या आजपर्यंत तिच्याशी मैत्री करू शकली नाही. आता कमला गरोदर होती. एक चांगली शेजारीण म्हणून कौशल्येने तिची साथ दिली पाहिजे होती, पण या अवस्थेतही ती नेहमीच तिला खूप त्रास देत होती. कमला, अगं कमला, अगं मेलीस का? आले आले. अहो, तुम्ही असं का बोलताय? मी प्रेग्नेंट आहे. मी खरंच मेले तर? हा, जर तू मेली तर देशाचे फार काही नुकसान होणार नाही. आली मोठी. तू झाडू लावला तर तुझ्या लॉनचा कचरा माझ्या इथे का टाकलास? हा माझ्या घरातला कचरा नाहीये, दुसरीकडून उडून आला असेल. परत दिसला ना तर माझ्या घराचा पूर्ण कचरा उडून तुझ्या घरी येईल. समजलं ना? आली मोठी. बघत काय बसले आहेत? जाऊन झाडू घेऊन ये आणि तुझ्या लॉनच्या सोबत माझ्या लॉनचा पण कचरा साफ कर, नाहीतर बघच तू. आली मोठी. कौशल्याची ही रोजची कटकट होती. तिच्या या द्वेषाच्या आगीत तेल ओतण्याचं काम कौशल्याचा भाऊ करत होता. तो कौशल्याच्या लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिच्या सोबत तिच्या सासूरवाडीत राहायला आला होता. तेव्हापासून तो इथेच होता. काय झालं ताई? भाऊजींबरोबर भांडणं झाले का? अरे, तुझ्या भाऊजींची काय मजाल, पण या बावळट बाईला काही समजत नाही. तिचं काय करू? काय माहिती केव्हा तिच्यापासून सुटकारा मिळेल. धीर धर ताई, भाऊजींप्रमाणे मी हिचा पण बंदोबस्त करून टाकीन. ती परत केव्हाही तुझ्याकडे डोळे वर करून बघूच शकणार नाही. आणि ती संधी त्याला त्या दिवशी मिळाली ज्या दिवशी कमला एक सुंदरशा बाळाला जन्म देते. बाळाच्या जन्मामुळे ती अत्यंत आनंदात होती, पण तिच्या आनंदाला ग्रहण लागलं. ज्या दिवशी ती आपल्या बाळाला ऊन देण्यासाठी पाळण्यात ठेवून आपल्या घरच्या लॉन मध्ये झोका देत होती, तेव्हा तिला किचन मधून कुकरच्या शिट्टीचा आवाज आला. अरे बापरे, कुकरची शिट्टी लावायलाच विसरून गेले. जर कुकर फुटून गेला तर? हा, अरे माझं बाळ कुठे गेलं? माझं बाळ कुठे गेलं? माझं बाळ कुठे गेलं? काय झालं कमला? एवढी ओरडतेस का? माझं बाळ, आपलं बाळ. मी त्याला उन्हात ठेवलं होतं. काय झालं आपल्या बाळाला? कुठे आहे तो? मी त्याला उन्हात ठेवलं होतं. कुकरची शिट्टी वाजली म्हणून मी बंद करायला गेले आणि परत येऊन बघते तर. अरे, आत्ता इथे होतं, कुठे गेलं? काय झालं भाऊ? तू जरा काळजीत दिसतोस. आमचं बाळ इथे पाळण्यात होतं, माहित नाही कुठे गेलं. 4 दिवसाचा बाळ कुठे जाणार भाऊजी? कदाचित कोणत्या प्राणीने तर नाही नेले. जवळपास बघा. तुम्ही इथे बघा, तुम्ही तिथे बघा. मी मागे जाऊन बघून येतो. एवढं बोलून तो घराच्या मागे निघून जातो. कमला आणि तिचा नवरा दोघेही वेगवेगळ्या दिशेने जातात. थोड्याच वेळात तिघेही परत येतात. मिळाला नाही. मी तर जवळपासच्या सगळ्या लोकांना विचारलं, त्यांनी कोणताही प्राणी इथे येताना किंवा इथून जाताना पाहिलेलाच नाहीये. मग कुठे गेलं असेल माझं बाळ? कुठे गेलं असेल? रडून रडून कमलाची अवस्था फार बिकट होते. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत ते दोघेही संपूर्ण गावात आपल्या बाळाला वेड्यासारखे शोधतात, पण त्यांना तो मिळत नाही. दोघेही थकून आणि निराश होऊन आपल्या घरी परततात. इकडे किशन जेव्हा आपल्या घरी परत येतो तेव्हा बाळाला बघून तो आश्चर्यचकित होतो. अगं ताई, हे बाळ? तूच तर बोलला होतास ना, कमलाचा असा बंदोबस्त करे की ती परत माझ्याकडे डोळे वर करून बघणार नाही. घे, याला मारून फेकून दे. ह्याच्या धक्क्याने ती वेडी होऊन जाईल. तुझं डोकं तर खराब नाही झालं ना? ताई, जर ह्याला मारलं ना तर पोलीस आपल्याला कसंही करून पकडतील. आणि जर हा जिवंत राहिला तर पोलीस आपल्याला पकडतील.
एक काम करूया, ह्याला आपण आपल्या गावच्या घरी चंदूदादाकडे सोडून येऊया. त्याला बाळ नाही, ते काही दिवस त्याला सांभाळतील आणि जसा तो स्वतःच्या पायावर चालायला लागेल तसे त्याला परत घेऊन ये आणि त्याच्याकडून खूप सेवा करून घे. त्याला लहानपणापासून फुकटचा नोकर बनवून ठेव. कौशल्येला त्याची आयडिया पटते आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून ती गुपचूप चंदू दादाच्या बायकोला आपल्याकडे बोलवून घेते. ती तिला पूर्ण प्लॅनिंग समजावून देते आणि चंदू दादाची बायको लीना पण म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका ताई. मी अशी ऍक्टिंग करेन की कोणालाच खरं वाटणार नाही की या बाळाची खरी आई आहे की नाही. आणि मग पूर्ण दिवस ते दुधात बेशुद्धीचं औषध टाकून बाळाला झोपवून ठेवतात आणि रात्री गुपचूप बाळाला घेऊन पळून जाणार होते. पण अचानक घराच्या लॉन पर्यंत आल्यावर बाळ जोर जोरात रडायला लागतं. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. अरे तुम्ही माझ्या बाळाला कुठे घेऊन जाताय? माझ्या बाळाला माझ्याकडे द्या, लवकर द्या. अरे हे कसं काय तुझं बाळ? कोणाच्याही पदरातलं बाळ बघून तू त्याला आपलं बाळ बोलणार का? आली मोठी. अरे हे तर लीना वहिनीचं बाळ आहे. कोण लीना वहिनी? हे माझं बाळ आहे. कमाल करतेस. दुपारी जेव्हा मी ह्याला घेऊन आले तेव्हा तर तू काहीच बोलली नाहीस आणि आता तू ह्याला आपलं बाळ म्हणतेस. दुपारी कधी आणलं तुम्ही त्याला? घ्या, आता बायकोप्रमाणे नवरा पण खोटं बोलत आहे. अरे दुपारीच तर या बाळाला गावावरून माझ्या सोबत आणलं आणि आता परत जात आहे. नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. अहो ही खोटं बोलतीये. तुम्हीच बघा ना, तुम्हीच बघा ना. हे आपलं बाळ आहे, हे आपलं बाळ आहे. याचे डोळे बघा ना, याचं नाक बघा ना, याचा चेहरा बघा ना. अरे 4 दिवसाच्या बाळाचे काय नाक काय डोळे. आली मोठी. 4 दिवसांचं नाही, हे 6 दिवसांचं बाळ आहे. 6 दिवसांचं बाळ आहे. अरे 6 दिवसाचं नाही, 4 दिवसाचं आहे. हे ज्याला झाले त्यालाच विचार. आली मोठी. विचारायची काय गरज? हे मला झालंय 6 दिवसांपूर्वी. नाही नाही, हा मला झालाय 4 दिवस आधी. त्यांच्या आरडाओरडीमुळे गोष्ट एवढी वाढली की गावातले लोकच नाही तर सरपंच सुद्धा तिथे येतात. ते लोक आपली तक्रार सरपंचाला सांगायला लागतात. पण सरपंचाला हे काही समजत नव्हतं की बाळ नक्की कोणाचं आहे. शेवटी ते म्हणाले, सध्या तरी आम्हाला काही सांगता येणार नाही की बाळ कुणाचं आहे. त्यामुळे उद्या सकाळी पंचायत यावर निर्णय देईल. सरपंचजी, बाळाला सकाळपर्यंत माझ्याकडे राहू द्या. भूक लागली तर त्याला दूध देता येईल. तो अजून 6 दिवसांचाच आहे. नाही, सरपंचजी बरोबर बोलत आहेत. सकाळपर्यंत बाळ त्यांच्याकडेच राहील. आली मोठी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच पंचायत बसते. दोन्हीही पक्ष समोरासमोर असतात. सरपंच म्हणतात, चला बोला आता. बाळ कुणाचं आहे आणि कशावरून? बाळ माझं आहे सरपंचजी. आपण माझ्या नवऱ्याला विचारू शकता. जेव्हा मला बाळ झालं तेव्हा ह्यांनी पहिल्यांदा पाहिलं होतं. हो, हा घ्या बाळाचा जन्म दाखला. भाऊजी, जन्माचा दाखला. हा दाखला पण बरोबर आहे. नाही, हा दाखला खोटा आहे आणि हे लोक सुद्धा खोटे आहेत. हे बाळ माझं आहे. अरे तुझ्या बोलण्याने बाळ तुझं होऊन जाईल का? आली मोठी. हा, हे बाळ माझं आहे. नाही नाही, हे बाळ माझं आहे. काकी, तुम्ही तरी काही बोला ना. ती काय बोलणार? निर्णय मला घ्यायचा आहे आणि तो मी घेणार. बघा, दाखल्याप्रमाणे दोघांची गोष्ट बरोबर आहे. म्हणजे बाळावर दोघांचा बरोबर हक्क आहे. पण बाळ एक आहे आणि आया 2. तर मग दोघांपैकी एकाला बाळ सोडावं लागेल. तेव्हाच निर्णय होऊ शकतो. नाही नाही, हे माझं बाळ आहे. मी नाही सोडणार, मी नाही सोडणार. तर मग ही सोडेल का? आली मोठी. बोला ना लीना वहिनी. मी पण नाही सोडू शकत. तर एक काम करूया. बाळाला मधून कापून
अर्ध अर्ध करून दोघांना देऊन टाकूया. काय बोलताय सरपंची? असं कसं होऊ शकतं? चोप. जर मध्ये कोणी बोलला तर पहिले त्याचे तुकडे होतील, नंतर बाळाचे. आणा, बाळाला इथे घेऊन या. बाळाला इथे ठेवा. वाटतं हा खरोखर बाळाला कापणार आहे. कापू दे, माझी तर हीच इच्छा होती, पण किशनने मला थांबवलं. काय किशन? हा ताई. नाही नाही सरपंची, याला कापू नका. हे माझं बाळ नाहीये, हे लीना वहिनींचं बाळ आहे. तिलाच देऊन टाका. माझी चूक झाली, माझी चूक झाली. द्या मी स्वतः देते. थांब कमला, निर्णय झालाय. बाळाची खरी आई लीना नाही, तू आहेस. अरे, अशी कशी ती आई आहे? आली मोठी. हा, हे बाळ तर माझंच आहे. जर बाळ तुझं असतं तर तू त्याला कापू दिलं नसतं, कळलं? बाळ कमळाचं आहे म्हणून त्याला कापणार हे ऐकून आईचं काळीच तडपू लागलं. तिने विचार केला की बाळ तिच्याकडे नसेल पण किमान जिवंत तरी राहील. तसा निर्णय काल रात्रीच झाला होता, जेव्हा बाळाला माझ्याकडे ठेवण्याऐवजी कमला म्हणाली त्याला तिच्याकडे राहू दे. रात्री त्याला भूक लागली तर एक आईच आपल्या बाळाची एवढी काळजी करू शकते. आता जर तुम्हा तिघांपैकी कोणी माझ्या निर्णयाच्या विरोधात गेलात तर या तलवारीने त्याचे तुकडे होतील. बोला, बाळ कोणाला हवंय? आम्हाला माफ करा सरपंचजी, आम्ही आई झालो नाही म्हणून कदाचित आम्हाला आईच्या भावना नाही कळल्या. हो, आज मला पण एक गोष्ट समजली. आपल्या स्वतःच्या बाळाच्या रक्षणासाठी एका आईचे काळीज सतत धडधड करत असतो. त्याच्या रक्षणासाठी काहीही मार्ग काढू शकते.